आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोविड-19च्या महामारीमुळे अडचणी असूनही भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकर मंजूर करण्याकरता केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापतींचे राज्य सरकारला निर्देश. दहीहंडीला खेळाचा दर्जा तसंच गोविंदांना सरकारी नोकरीत सवलत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. दहीहंडीसाठी मानवी मनोरे रस्त्याना होणाऱ्या दुर्घटनांमधल्या बाधितांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना. देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचं मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 209 कोटी मात्रांचा टप्पा पार. खबरदारीची लसमात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 13 कोटीच्या वर. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 10 गडी राखून विजय. दिव्यांगांसाठीच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या राहुल जाखरनं सुवर्ण, अवनी लेखरानं रौप्य तर पूजा अगरवालनं पटकावलं कांस्य पदक. कोविड-19च्या महामारीमुळे अडचणी असूनही भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकर मंजूर करण्याकरता केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापतींचे राज्य सरकारला निर्देश. दहीहंडीला खेळाचा दर्जा तसंच गोविंदांना सरकारी नोकरीत सवलत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. दहीहंडीसाठी मानवी मनोरे रस्त्याना होणाऱ्या दुर्घटनांमधल्या बाधितांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 209 कोटी मात्रांचा टप्पा पार. खबरदारीची लसमात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 13 कोटीच्या वर. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 10 गडी राखून विजय. दिव्यांगांसाठीच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या राहुल जाखरनं सुवर्ण, अवनी लेखरानं रौप्य तर पूजा अगरवालनं पटकावलं कांस्य पदक. कोविड-19च्या महामारीमुळे विपरीत स्थिती आणि अडचणी असूनही भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करत आहे असं केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं कोळसा मंत्र्यांच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. भारताची ऊर्जा सुरक्षा कायम राखण्यात कोळसा क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले. कोल इंडिया लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्यांनी कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा विकास, वाहतूक आणि नव्या तंत्रज्ञानावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. भारताला नियमाधिष्ठित मुक्त खुल्या सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण भारत प्रशांत क्षेत्राची अपेक्षा आहे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. सध्या जयशंकर थायलंडच्या दौऱ्यावर असून त्यांनी बँकॉक इथल्या चुलॉलॉंगकॉन विद्यापीठात भारत प्रशांत क्षेत्राबाबत भारताचा दृष्टिकोन या विषयावर भाषण दिलं. भारत आता हिंदी महासागराच्या पलीकडे आणि प्रशांत क्षेत्राकडे पाहत आहे असं ते म्हणाले. भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्गामध्ये आशियातील पूर्णपणे नवीन आर्थिक अक्ष निर्माण करण्याची क्षमता आहे असंही जयशंकर यांनी सांगितलं. या भेटीदरम्यान थायलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉन प्रमुदविनय आणि जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली भारत थायलंड सहआयोगाची 9वी बैठकही झाली. बैठकीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. दहीहंडीला खेळाचा दर्जा तसंच गोविंदांना सरकारी नोकरीत सवलत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदार. कबड्डीला राजाश्रय आहे किंवा कबड्डीला काही नियम आहेत, निकष आहेत. हे सर्व नियम या गोविंदा खेळाला देखील, उत्सवाला देखील मिळतील, त्याचे लाभ मिळतील. त्याचबरोबर नोकरीमध्ये देखील 5% आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये देखील या गोविंदा गोविंदांचा समावेश होईल आणि एकंदरीत या साहसी खेळाचं एक महत्त्व वाढेल यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.
आणि पुढच्या वर्षापासून प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा हा देखील एक खेळ सुरू होईल. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार गोविंदा पथकातल्या खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाला तर कायदेशीर वारसाला 10 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाईल. दहीहंडीच्या थरावरून प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे 2 अवयव निकामी झाले तर त्याला 7,50,000 रुपये, तर एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाला किंवा गंभीर इजा झाली तर त्याला 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठी लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरवण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात विम्याचा प्रीमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्यानं विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्यानं आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याकरता राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा असे निर्देश उपसभापती नीलम गोरे यांनी आज सरकारला दिले. गोंदिया महिला अत्याचाराच्या प्रश्नावर लवकरात लवकर तपशीलवार चर्चा घेतली जाईल असं सांगत त्यांनी सदनाला आश्वस्त केलं. या पीडित महिलेला पूर्णपणे संरक्षण द्यावं तसंच या प्रकरणी कायदेशीर कारवाईला खीळ बसेल अशा प्रकारे तपासात कुणाचाही हस्तक्षेप सरकारनं खपवून घेऊ नये असं गोरे यांनी सांगितलं. सर्व कामकाज बाजूला ठेवून या प्रकरणी तातडीनं चर्चा करावी अशी मागणी करणारा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधकांनी आज विधान परिषदेत गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 10-10 मिनिटांसाठी दोनदा स्थगित करावं लागलं. उपसभापती जेव्हा सांगतील तेव्हा या विषयावर सरकार चर्चेला तयार आहे असं सरकारच्या वतीनं विधिमंडळ कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर आज दुपारी एक संशयास्पद 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छीमारांना आढळली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या बोटीची त्यांनी पूर्ण तपासणी केली. पोलिसांना या बोटीत 3 AK-47 रायफल्स तसंच दारुगोळा आणि बोटीशी संबंधित कागदपत्र सापडल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. ही बोट सापडल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा दिला. जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी केली. या घटनेचा कसून तपास स्थानिक पोलीस आणि राज्याचं ATS म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक एकत्रितपणे करत आहे असंही त्यांनी सांगितलं. या बोटीची मालकी हाना लॉन्डरगन या ऑस्ट्रेलियातील महिलेची आहे. ही बोट मस्कतहून युरोपकडे जात असताना 26 जूनला बोटीचं इंजिन निकामी झाल्यानंतर खलाशांनी मदत मागितल्यावर कोरियाच्या एका युद्धनौकेनं त्यांची सुटका करून त्यांना ओमानकडे सोपवलं. समुद्र खवळलेला असल्यामुळे बोटीचं टोईंग करता आलं नाही आणि ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्याला लागली अशी माहिती तटरक्षक दलानं दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना तसंच परदेशी राहणाऱ्या भारतीय नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान कृष्णाचं जीवन आणि शिकवणीत पुण्य आणि कल्याणाचा समावेश असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भगवान कृष्णांनी निष्काम कर्म संकल्पनेचा प्रचार केला आणि धर्माच्या मार्गावरून अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचं ज्ञान लोकांना दिलं असं राष्ट्रपती म्हणाल्या. हा सण लोकांना विचार, शब्द आणि कृतींमध्ये पावित्र्याच्या मार्गावरून जायची प्रेरणा देतो असं त्यांनी पुढे सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैतिक मूल्य, अर्थव्यवस्था, परिसंस्था आणि पर्यावरण हे देशाचे 4 आधारस्तंभ असल्याचं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचं उद्घाटन आज मुंबईत गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशाला 15 लाख कोटी रुपये पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर खर्च करावे लागतात. तसंच एकूण वायू प्रदूषणातला 35% वाटा पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी पारंपरिक इंधनाव्यतिरिक्त इतर इंधनांचा वापर करणं समयोचित ठरेल असं ते म्हणाले. प्रदूषणाला आळा बसावा तसंच आयात इंधन तेलावरचं अवलंबित्व कमी व्हावं यादृष्टीनं पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा आहे असं ते म्हणाले. नरिमन पॉईंट ते दिल्ली जोडण्याची आपली योजना असून त्याचं 70% काम याआधीच पूर्ण झालं आहे. मुंबईहून दिल्लीला केवळ 12 तासात पोहोचता येईल अशा क्षमतेच्या आरामदायी बसगाड्यांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना केलं. अशोका लेलँड कंपनीनं तयार केलेली ही बस अद्ययावत तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या निकषांवर सुसज्ज असून बेस्ट उपक्रमात ती दाखल होईल. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज 209 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून 28 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 209 कोटी 24 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 13 कोटी 2 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून 1,11,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 49 लाखाच्या वर गेली आहे. त्यातल्या 76 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज कोविड-19च्या 2,246 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1,920 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 11,690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक 5,712 रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.2% तर मृत्यूदर 1.83% आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज हरारे इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 10 गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि झिम्बाब्वेचा संघ 40 षटकं आणि 2 चेंडूत 189 धावांवर गारद झाला. दीपक चहरनं 60 षटकं टाकत 3 गडी बाद केले. विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य भारतानं एकही गडी न गमावता 31व्या षटकातच पार केलं. शुभमन गिलनं 82 तर शिखर धवननं 81 धावा केल्या. दीपक चहर सामनावीर ठरला. 3 सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी हरारे इथेच होणार आहे. दक्षिण कोरियात चॉंगवॉंग इथं आयोजित दिव्यांगांसाठीच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या राहुल जाखरनं सुवर्णपदक, अवनी लेखरानं रौप्य तर पूजा अगरवालनं कांस्य पदक पटकावलं. 25 मीटरच्या स्पर्धेत राहुलनं सुवर्ण तर पूजानं कांस्य पदक पटकावलं तर अवनीनं 10 मीटरच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. कोलकाता इथं सुरू असलेल्या दुरंद चषक फुटबॉल स्पर्धेत मुंबई शहर संघानं आज झालेल्या सामन्यात भारतीय नौदल संघाचा 4-1 अशा गोल फरकानं पराभव केला. कोल्हापूर विमानतळाची नवी इमारत येत्या मार्चपर्यंत तयार होईल असं हवाई वाहतूक मंत्रालयानं सांगितलं आहे. या विमानतळावरची वाढती प्रवासी संख्या आणि विमानांची वाढती ये-जा लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणानं हे काम हाती घेतलं आहे. त्यातलं 60% काम पूर्ण झालं आहे. 4,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येत असलेल्या या विमानतळाची प्रवासी क्षमता 300 असेल. चेक इनचे 10 काउंटर्स आणि इतर अद्ययावत प्रवासी सुविधा नव्या इमारतीत उपलब्ध असतील. हर घर जल प्रमाणपत्र मिळवलेलं गोवा हे देशातलं पहिलं राज्य तर दादरा नगर हवेली तसंच दमन दीव हा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे. बंदरांशी निगडीत कायद्यांचं एकत्रीकरण आणि त्यात सुधारणा करण्यासाठी सरकारनं भारतीय बंदरे विधेयक 2022चा मसुदा तयार केला आहे. 1908च्या भारतीय बंदरे कायदा रद्द करून बदलण्यासाठी हे मसुदा विधेयक तयार केलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं
भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी परवा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोविड-19च्या महामारीमुळे अडचणी असूनही भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकर मंजूर करण्याकरता केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे विधान परिषदेच्या उपसभापतींचे राज्य सरकारला निर्देश. दहीहंडीला खेळाचा दर्जा तसंच गोविंदांना सरकारी नोकरीत सवलत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. दहीहंडीसाठी मानवी मनोरे रस्त्यानं होणाऱ्या दुर्घटनांमधल्या बाधितांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना. देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचं मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 209 कोटी मात्रांचा टप्पा पार. खबरदारीची लसमात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 13 कोटीच्या वर. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 10 गडी राखून विजय. दिव्यांगांसाठीच्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या राहुल जाखरनं सुवर्ण, अवनी लेखरानं रौप्य तर पूजा अगरवालनं पटकावलं कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.